नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चॅनलवर आपण पोलीस भरती PYQ सिरीज सुरू केलेली आहे। त्यामुळे तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुम्हाला या सिरीजचा नक्कीच फायदा होणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि नोटिफिकेशनसाठी शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा। बघूयात आजचा आपला पहिला प्रश्न, डेसिबल या एककाने काय मोजतात? तर ऑप्शन ए आहे प्रकाश, ऑप्शन बी आहे समुद्राची खोली, ऑप्शन सी आहे आवाजाची तीव्रता आणि ऑप्शन डी आहे उष्णता। या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, आवाजाची तीव्रता। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून कोणाचा उल्लेख करावा लागेल? ऑप्शन ए आहे विश्वनाथन आनंद, ऑप्शन बी आहे सचिन तेंडुलकर, ऑप्शन सी आहे सायना नेहवाल आणि ऑप्शन डी आहे विराट कोहली। या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, विश्वनाथन आनंद। राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून विश्वनाथन आनंद यांचा उल्लेख करावा लागेल। त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या फुलपाखराला महाराष्ट्र शासनाने राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलेले आहे? तर बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, ब्ल्यू मॉर्मॉन। ब्ल्यू मॉर्मॉन या फुलपाखराला महाराष्ट्र शासनाने राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलेले आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, या वायूस हसवणारा वायू असे म्हणतात? तर बघा, या वायूस हसविणारा वायू असे म्हणतात। ऑप्शन नंबर ए आपल्या या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे। नायट्रस ऑक्साईड या वायूस हसविणारा वायू असे सुद्धा म्हटले जाते। त्यानंतरचा प्रश्न आहे, युसुफभाई व मंदार या टोळ्यांशी झालेल्या युद्धात अकबराच्या नवरत्नापैकी डॅश हा मारला गेला होता? तर बघा, युसुफभाई व मंदार या टोळ्यांशी झालेल्या युद्धात अकबरांच्या नवरत्नापैकी कोण मारलं गेलं होतं? तर बिरबल। ऑप्शन बी आपलं या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे। बिरबल हा मारला गेला होता। त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, गेट वे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 1911। गेट वे ऑफ इंडिया मुंबई हे 1911 या वर्षी बांधण्यात आलेले आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, सेंट्रल वॉटर अँड रिसर्च स्टेशन राज्यात डॅश येथे कार्यरत आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पुणे। सेंट्रल वॉटर अँड रिसर्च स्टेशन राज्यातील पुणे या ठिकाणी कार्यरत आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, मराठी वृत्तपत्राचे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे डॅश हे जन्मस्थान रत्नागिरी या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ, पोंभुर्ले। मराठी वृत्तपत्राचे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे पोंभुर्ले हे जन्मस्थान रत्नागिरी जिल्ह्यात आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे कोठून कोठे धावते? महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे कोठून कोठे धावते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, कोल्हापूर गोंदिया। महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे कोल्हापूर गोंदिया या मार्गावर धावते। त्यानंतरचा प्रश्न हा मॅथचा आहे। त्यानंतर बघू आपण पुढचा प्रश्न, लोकमान्य टिळक तर जयप्रकाश नारायण यांना लोकमान्य यांना टिळक यांना लोकमान्य असं म्हटलं जायचं, तर जयप्रकाश नारायण यांना काय म्हटलं जायचं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लोकनायक। ऑप्शन ए, जयप्रकाश नारायण यांना लोकनायक असं म्हटलं जायचं। टिळकांना लोकमान्य म्हटलं जायचं, तर जयप्रकाश नारायण यांना लोकनायक असं म्हटलं जायचं। त्यानंतरचा प्रश्न आहे, नाकाला मिरची झोंबणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे? तर बघा, नाकाला मिरची झोंबणे म्हणजेच काय? तर खूप राग येणे। ऑप्शन बी या ठिकाणी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे। नाकाला मिरची झोंबणे म्हणजेच काय? तर खूप राग येणे। त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रदूषण करणाऱ्याकडून नुकसान भरपाई करून घेण्यासाठी भारताने डॅश मध्ये हरित न्यायालय सुरू केले? प्रदूषण करणाऱ्यांकडून नुकसान भरपाई करून घेण्यासाठी भारताने तर कोणत्या साली हरित न्यायालय सुरू केले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहील ऑप्शन ए, 2010 मध्ये। प्रदूषण करणाऱ्याकडून नुकसान भरपाई करून घेण्यासाठी भारताने 2010 मध्ये हरित न्यायालय सुरू केले होते।
त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील वनस्पतीचा वापर जैविक इंधन बनवण्यासाठी केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क, जाट्रोफा व करंज या वनस्पतीचा वापर जैविक इंधन बनवण्यासाठी केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे, डॉट्स हा उपचार कोणत्या आजारांच्या तरुणांसाठी आहे? डॉट्स हा उपचार कोणत्या आजारांच्या तरुणांसाठी आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, क्षय. डॉट्स हा उपचार क्षयरोगाच्या आजाराच्या रुग्णांसाठी आहे. त्यानंतर आहे, स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे कार्बन मोनॉक्साईड. स्वयंचलित वाहनातून कार्बन मोनॉक्साईड हा विषारी वायू बाहेर पडत असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, माठामधील पाणी गार होण्यामागे खालीलपैकी कोणते तत्व आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे बाष्पीभवन, बी. ऑप्शन बी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे बाष्पीभवन. माठामधील पाणी गार होण्यामागे बाष्पीभवनाचं तत्व आहे. त्यानंतर आहे, लसीकरणानंतर व्हॅक्सिनेशन शरीरामध्ये डॅश तयार होतात? लसीकरणानंतर शरीरामध्ये काय तयार होत असतं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे अँटीबॉडीज, ब. ऑप्शन ब या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील, कारण लसीकरणानंतर शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होत असतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, गंधकासोबत रबर तापून ते कठीण बनविण्याच्या क्रियेस खालीलपैकी कोणती संज्ञा आहे? तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे व्हल्कनायझेशन. व्हल्कनायझेशन. गंधकासोबत रबर तापून ते कठीण बनविण्याच्या क्रियेस काय म्हटलं जायचं? तर व्हल्कनायझेशन असं म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, कार्बन डेटिंग ही डॅश निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे वस्तूचे वय. कार्बन डेटिंग हे वस्तूचे वय निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही? जो ओझोन वायूचा थर असतो त्यामुळे कोणते घातक किरण हे पृथ्वीवर येऊ शकत नाही? तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे अल्ट्राव्हायोलेट किरण, ब. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. अल्ट्राव्हायोलेट किरण हे ओझोन वायूच्या थरामुळे जे घातक किरण असतात ते पृथ्वीवर येऊ शकत नाही. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न, नीती म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 1 जानेवारी 2015ला. नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015ला झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? जे नक्षलबारी गाव आहे ते कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमध्ये हे नक्षलबारी नावाचं गाव आहे. पुढचा प्रश्न आहे, अझलन शाह कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हॉकी. अझलन शाह कप हा हॉकी या खेळाशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अमरावती. गाविलगड किल्ला हा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, नाग हे क्षेपणास्त्र डॅश यांच्या विरोधात काम करते? या प्रश्नाचं उत्तर आहे रणगाडा. नाग हे क्षेपणास्त्र रणगाडा यांच्या विरोधात काम करते. त्यानंतरचा प्रश्न आहे, ऑपरेशन मुस्कान काय आहे? त्यानंतरचा प्रश्न आहे, ऑपरेशन मुस्कान काय आहे? तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे हरवलेल्या बालकांचा शोध घेणे. ऑपरेशन मुस्कान हे हरवलेल्या बालकांचा शोध घेण्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, पोलीस पाटील यांची नियुक्ती कोण करतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क, उपविभागीय अधिकारी हा पोलीस पाटील यांची नियुक्ती करत असतो. पुढचा प्रश्न आहे, डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना कोणी केली आहे? या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क, महर्षी वी. रा. शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली आहे. पुढचा प्रश्न आहे, माधव चितळे समिती कोणत्या विषयाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे जलसिंचन. माधव चितळे ही समिती जलसिंचन या विषयाशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मितव्ययी या शब्दाचा अर्थ काय आहे?
मितव्ययी या शब्दाचा अर्थ आहे तर काटकसरीने राहणारा. मितव्ययी म्हणजेच काय? काटकसरीने राहणारा. पुढचा आहे 39 नंबरचा प्रश्न आहे WTOचे संपूर्ण नाव काय आहे? WTOचे संपूर्ण नाव काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. ऑप्शन क या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. WTOचा लॉंग फॉर्म आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? यामध्ये चुकीची जोडी ओळखायची आहे. तर ऑप्शन सी या ठिकाणी करेक्ट आन्सर राहील. सतार आणि अमजद अली ही जोडी या ठिकाणी चुकीची आहे. बाकी संतूर शिवकुमार ही जोडी बरोबर आहे. शहनाई बिस्मिल्ला खान ही जोडी बरोबर आहे आणि तबला झाकीर हुसेन ह्या तिन्ही जोड्या बरोबर आहेत. फक्त ही जोडी या ठिकाणी चुकीची आहे, म्हणून या प्रश्नाचं आपलं हे करेक्ट आन्सर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे खालील कायद्यांपैकी दंडसंहिता कोणती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए IPC. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखायचा आहे. यापैकी विसंगत पर्याय जो आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी विसंगत पर्याय आहे ऑप्शन डी नोएडा हा या ठिकाणी विसंगत पर्याय आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्य संख्या किती आहे? महाराष्ट्रातील विधान परिषदेतील सदस्य संख्या किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी 78. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते पद केवळ पदोन्नतीनेच भरले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी सहाय्यक पोलीस निरीक्षक. हे पद फक्त पदोन्नतीनेच भरले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क या ठिकाणी करेक्ट आन्सर राहील. वातावरणातील बदलाशी हे ग्रीन हाऊस इफेक्ट संबंधित आहे.